नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. आज होता चिल्ड्रन्स डे, अर्थात म्हणजे 14 नोव्हेंबर हा चिल्ड्रन्स डे अर्थात बालक दिन म्हणून आपण साजरा करतो. तर या बालक दिनाच्या दिवशी एकदम मस्त मुलांसाठी खूप छान कुकीजचा प्रकार मी घेऊन आलेली आहे. मोठ्यांना पण खाऊ शकता, खूप हेल्दी. याच्यात मैदा नाही आहे, साखर नाही आहे आणि बेकिंग पावडर पण नाही आहे. तर बघूया कसं करायचं आहे. अर्धा कप गुळाची पावडर मी घेतलेली आहे आणि 1/4 कप इतकं मी त्याच्यात पाणी घातलेलं आहे. गुळाची पावडर नसेल तर तुम्ही गूळ चिरून याच्यात घाला, जो वापरता घरामध्ये तो, काहीच हरकत नाही. आणि याचा पाक नाही करायचा आहे आपल्याला, याला पातळ करून गूळ फक्त विरघळवून एकजीव होऊ द्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि तुम्हाला जर गोडीला हवं असेल तर जास्त गूळ पण तुम्ही घेऊ शकता. तर हे बघा, असं लिक्विड कन्सिस्टन्सी आपल्याला झाली पाहिजे, एक उकळी आली पाहिजे फक्त, बस इतकंच आपल्याला याला गरम करायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे 1/3 कप इतकं मी तूप घेतलेलं आहे, आपण जे रेग्युलर रोजच्या वापरात आपल्या जेवणात असतं ते. ह्याला घट्ट पण नको आहे खूप आणि खूप पातळ पण करून घ्यायचं नाही आहे. मीडियम कन्सिस्टन्सीला जसं असेल तसं रूम टेम्परेचरवर याला तुपाला घ्यायचं आहे आणि 2-4 मिनटाला फेसून घ्यायचं आहे. 4 मिनटंच फक्त ही प्रक्रिया करायची आहे. बघा, तुम्हाला लक्षात येईलच तुपाचा रंग बदललेला आहे, थोडं पांढरट दिसतं. असं फेसून घ्यायचं विस्करनी. तुम्ही ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनी पण करू शकता. आता हे असं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप इतकी आपली कणिक घालणार आहे आणि अर्धा कप इतकं आल्मंड फ्लोअर. तर आल्मंड फ्लोअर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, बदाम घ्यायचे तेवढ्याच मापानी आणि ते फक्त मिक्सरला बारीक करून त्याची पूड करून घ्यायची आहे. थोडंसं पल्स मोडवर करा म्हणजे तेल निघणार नाही त्याचं बदामाचं आणि ती खुटखुटीत पूड होईल. तर 1 कप कणिक आणि अर्धा कप आल्मंड फ्लोअर आणि अर्धा टीस्पून आता मी वेलची पूड घातलेली आहे. स्वाद आवडत नसेल तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स वगैरे पण घालू शकता. आणि आता हे पण छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपलं जे गुळाचं सारण केलेलं होतं आपण, गुळाचं जे मिश्रण केलं होतं पाणी आणि गुळाचं, ते आपण ह्याच्यात घालायचं आहे. थोडं थोडं करत घालायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित एकत्र होईल. आणि खूप काहीही जास्त प्रोसेस नाही आहे, खूप सोप्या पद्धतीने या खूप हेल्दी आणि सुंदर कुकीज होतात. कोणीही करू शकेल, इतकं सोपा प्रकार आहे. तर तुम्ही नक्की हे करून बघा. आणि मुलांना तर खूप हेल्दी आहेच, म्हणजे साधारण 1.5 वर्षाचे वगैरे जे मुलं असतात ज्यांना बऱ्यापैकी दात आलेले असतात ते पण मुलं ही कुकीज खाऊ शकतात आरामात. आणि याच्यात बेकिंग पावडर किंवा सोडा पण वापरलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्या अतिशय हेल्दी आहेत. तर बेकिंग पावडर, सोडा किंवा काही वापरता पण ही कुकीज खूप छान होतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे, मोठे पण आरामात खाऊ शकतात. तर असे हे आपण सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं गुळाचं पाणी घालून. आणि त्याच्यानंतर मला थोडं तुपाचं प्रमाण जास्त वाटतं आहे म्हणून मी याच्यात 2 टेबलस्पून आणि अजून वरतून 2 टेबलस्पून असं साधारण 4 टेबलस्पून वरती अजून कणिक घातलेली आहे, अर्थात गव्हाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यावरती मी 4 टेबलस्पून अजून घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. तर याच्यात जास्त काही खूप मोठी प्रोसेस नाही आहे, लेंदी प्रोसेस नाही आहे, खूप जास्त पदार्थ नाही आहे. घरगुती आपले जे सगळे मिळतात तेच पदार्थ ह्याच्यात घातलेले आहे आणि खूप सुंदर कुकीज चवीच्या या होतात. आपण हे सगळं भिजवून ठेवलं आहे छान घट्ट कन्सिस्टन्सीला, म्हणजे शंकरपाळ्याचं जसं पीठ असतं ना तसं. आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारण 15 मिनटं झाकून. तेवढ्या वेळामध्ये आपण काय करायचं, आपल्याकडे ओव्हन असेल तर तो प्रीहीट करून घ्यायचा आहे 10 मिनटांसाठी साधारण 200-250 टेम्परेचरवर. आणि त्याच्यानंतर आपण तेवढ्या वेळामध्येच कुकीज आपल्या झाल्या छान सेट 15 मिनटं. याला फ्रीजमध्ये पण ठेवायची काही गरज नाही आहे. एखादं माप घ्या आणि योग्य प्रत्येक कुकी त्या आकाराचीच होईल या पद्धतीने आपण ते करायचं आहे. आता माझ्याकडे कुकी कटर होतं स्टारच्या आकाराचं म्हणून मी ते तसं करते आहे त्या आकाराच्या. पण तुमच्याकडे जर नसेल कुठलंच तर तुम्ही साधं गोल आकाराच्या कुकीज केल्या, हाताने कसाही आकार दिला तरीही चालणार आहे. चमच्यानी द्या किंवा फोर्कनी द्या, कसंही तुम्हाला जो आकार वाटतो तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला जर याची कन्सिस्टन्सी पातळ करायची असेल तर थोडं दूध घाला याच्यामध्ये 3-4 टेबलस्पून. आणि फ्लोवी कन्सिस्टन्सीला तुम्ही यांनी पायपिंग बॅगनी पण याला पाईप करून छान वेगळ्या आकाराच्या पण कुकीज तयार करू शकता. जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करू शकता, पण ह्या एकदम हेल्दी कुकीज होतात, त्यामुळे नक्की या पद्धतीने करून बघा. आणि हे बघा, आपले सगळे झालेले साधारण याच्यामध्ये 16-17 कुकीज तयार होतात. थोडं अजून पातळ तुम्हाला जर करायची असेल साईज कुकीजची तर 20पर्यंत पण होतील. आणि या व्हीट आणि आल्मंड फ्लोअर अर्थात कणिक आणि बदामाच्या असल्यामुळे मी वरतून बदामाने छान सजवलं आहे, खूप सुंदर दिसतं हे दिसायला. आणि याला मी 15 मिनटांसाठी बेक करणार आहे.
200 डिग्रीवर. आणि बघा किती सुरेख रंग आलेला आहे. टेम्परेचर तुमच्या ओव्हनचं कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून वेळ कमी जास्त लागू शकतो, 10 मिनटं ते 15 मिनटाप्रमाणे. आणि थंड झाल्यावर त्या मस्त जारमध्ये, कुकी जारमध्ये भरून ठेवा आणि रोज एक खा, मुलांना द्या स्नॅक्सच्या डब्यात आणि एन्जॉय करा. ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला पण विसरू नका आणि नक्की करून पाहिल्यावर रिप्लाय द्यायला पण विसरू नका. अशा सुंदर हेल्दी रेसिपीसाठीच आपण भेटत राहूया. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करून टाका. नमस्कार. जाणे जे यज्ञकर्म.